नमस्कार मित्रांनो, राजकीय मुकुटामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मुकुटाचं कारण आजचं राजकारण. तर आज आपण ॲनालिसिस करणार आहोत बुलढाणा विधानसभेचे. बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्याला, खानदेशला आणि विदर्भाला लागून असलेला आणि विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणजे बुलढाणा जिल्हा असे संबोधले जाते. महासाहेब जिजाऊ यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ख्याती आहे आणि त्याच्याबद्दल जर आपण बोलणार आहोत. त्यातल्या बुलढाणा हे जे जिल्ह्याचं ठिकाण आहे याच्या विधानसभेबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी इतिहास जाणून घेऊया बुलढाण्याचा. बुलढाण्यामध्ये आधीपासूनच हा शिवसेनेचा गड राहिला आहे. 2004 साली, 2009 साली इथनं विजयराज शिंदे हे शिवसेनेचे आमदार राहिले. 2014 साली मोदींची लाट असताना सुद्धा इथे काँग्रेसचा आमदार निवडून आला. हर्षवर्धन उर्फ बंटीदादा पाटील यांनी विजयराज शिंदे यांचा पराभव केला 2014 साली, मोदीची लाट असून सुद्धा. त्यानंतर 2019मध्ये त्यांचा पराभव झाला. संजय गायकवाड यांनी 2019ला सर्वांचा पराभव करत 26,000ने हा मतदारसंघ जिंकला. 2019चा रिझल्ट जर आपण पाहिला तर संजय गायकवाड यांना 67,000 मतं पडली होती, तर वंचितचे विजयराज शिंदे यांचा 26,000ने पराभव झाला होता. 2022ला याची गणितं चेंज झाली. शिंदेंनी बंड केलं आणि संजय गायकवाड यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी गद्दारी केली असे येथील उभाटाचे जी काही नेते मंडळी ते म्हणत आहे. सध्या इथे जे आमदार आहेत संजय गायकवाड ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि सध्या ते कार्यरत आहेत. बुलढाण्याचा जर बघितला तर इथले मेन मुद्दे आहेत शेतीचे, बेरोजगारीचे. शेतीमध्ये इथे प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन यांची पिकं घेतली जातात. शेवटच्या 2-3 वर्षापासून सोयाबीन कापसाला काहीच भाव नाही आहे आणि शेतकऱ्यांमध्ये यामध्ये प्रचंड नाराजीची लाट आहे. त्याचा फटका हा संजय गायकवाड यांना येत्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. शेतकऱ्यांची कामं जी आहेत महत्त्वाची जी आहेत ती म्हणजे कापूस आणि सोयाबीनला भाव जो मिळाला नाही आहे, पीक विमा मिळाला नाही बऱ्याच शेतकऱ्यांना, कर्जमाफी झाली नाही आहे. त्यामुळे एक निगेटिव्ह जो थॉट आहे ते शेतकऱ्यांच्या मधात आहेच. प्लस त्याला जी गद्दारी झाली आहे त्याचा दुजोरा मिळेलच. कारण की संजय गायकवाड यांचं राजकारण हे आधीपासूनच चेंज होत राहिलेलं आहे. आधी ते मनसेमध्ये होते, मग तिथनं त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं, शिवसेनेकडे आले, मग परत ते आता शिंदेकडे गेले. यांचा फटका त्यांना येत्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. बरेच असे मुद्दे आहेत की जे संजय गायकवाड यांच्या निगेटिव्ह साईडमध्ये आहेत. त्यातला एक झाला गद्दारी. त्यानंतर त्यांची वाचाळ वक्तव्ये. कोरोनामध्ये ते बोलले होते की त्यांना जर कोरोनाचे किटाणू मिळाले ते फडणवीस यांच्या तोंडात जाऊन कोंबतील, पण आज तेच फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता. त्यानंतर रिसेंटली एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता जेथे त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल जो आहे त्याला त्यांची गाडी धुवायला लावली होती. अजून एक खूप मोठं इश्यू झालेला आहे तो म्हणजे त्यांचं फार्म हाऊस जे सर्वांच्या डोळ्यात येत आहे. राजूरच्या पुढे त्यांनी एक फार्म हाऊस बांधलेला आहे आणि तिथे असं म्हणणं आहे की त्यांनी एका बाईच्या जमिनीवरती कब्जा करून तिथे फार्म हाऊस बांधला आहे. रिसेंटली अंबादास दानवे हे जेव्हा दौऱ्यावर होते बुलढाण्याचे तेव्हा त्यांनी हा विषय खूप उचलून धरला होता आणि त्यांनी असं ताकीद दिली आहे की ते त्या महिलेला त्यांची जमीन मिळवून देतील. फार्म हाऊस एक आहे तो गुंडागर्दी. संजय गायकवाड यांना धर्मवर म्हणून संबोधले जाते. 2 समाजामध्ये तेढ निर्माण जिथे होते तेव्हा संजय भाऊ आधीपासूनच अग्रेसर आहेत. दलित घटकांमध्ये किंवा मुस्लिम घटकांमध्ये त्यांच्या विरुद्ध नाराजी आहेच. ते जी प्रतिष्ठा त्यांची जी आहे ती पणाला इथे लागणार आहे. त्यानंतर त्यांनी विकास केला आहे. जेवढा विकास आता आपण विकासाकडे जर बोलत झालं तर जेवढा विकास शेवटच्या 10-15 वर्षात झाला नव्हता तेवढा दिसणारा विकास हा त्यांनी केला आहे. ठिकठिकाणामध्ये तुम्ही बुलढाणा शहरात जर गेले तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तिथे स्मारक दिसतील. आय थिंक त्यांनी 26 सगळ्या जाती धर्मांच्या महापुरुषांचे तिथे पुतळे लावले आहेत. त्यांनी बुलढाण्याचं सुशोभीकरण केलं आहे जे की खरंच कौतुकास्पद आहे. याच्या आधी कसं झालं नव्हतं. एकाच शहरामध्ये 26 महामानवांचे पुतळे असणं ही खूप मोठी बाब आहे, विच इज गुड. बट अगेन जो बुलढाणा जिल्हा याला मागासलेला जिल्हा म्हणता, गरिबांचा जिल्हा म्हणता. इथे फक्त पुतळे बांधून चालणार नाही. जो शेतकऱ्यांचा विकास आहे, बेरोजगारांचा विकास आहे, गरीब लोकांचा जो विकास आहे तो किती प्रमाणात झाला आहे ही जी निवडणूक आहे ती निर्णायक ठरवेल. त्यानंतर संभाव्य लढत कशी असेल याबद्दल बोलू आपण. तर हे आहेच की संजय गायकवाड यांनाच तिकीट मिळेल महायुतीकडनं. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहतीलच.
तर हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटणार आहे आणि त्यांच्याकडनं जे नाव पुढे येतात ते आहेत जालिंदर बुधवत. जालिंदर बुधवत हे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांना तिकीट मिळू शकते. ते घाटावरचे नेते येतात. सो बुलढाणा मतदारसंघ हा दोन याच्यात डिवाईड झालेला, दोन तालुक्यांमध्ये. पहिला तालुका आहे बुलढाणा स्वतः, दुसरा तालुका आहे घाटाखालचा म्हणजे मोताळा. सो घाटावरचा आणि घाटाखालचा हा इथली वोटिंग कोणाला जाते हे खूप निर्णायक असते. सो जालिंदर बुधवत हे घाटावरचे आहेत, घाटाखाली त्यांच्याकडे जनसंपर्क नाही आहे. सो त्यांचा फटका त्यांना बसू शकतो. जर हा काँग्रेसला सुटला तर त्यांच्याकडनं जयश्रीताई शेळके यांना तिकीट मिळू शकतं. जयश्रीताई शेळके या महिलांसाठी खूप काम करतात, बचत गटांसाठी त्या खूप करतात. महिलांमध्ये त्यांचं एक चांगलं प्रस्थ आहे, त्यांच्या मागे जनाधार आहे. सो त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ही फाईट टफ होऊ शकते. महिला विरुद्ध एक पुरुष अशी ही निवडणूक झाली, काँग्रेस विरुद्ध शिवसेना, तर फाईट टफ होऊ शकते. 2014ला आपण बघितलं की मोदीची लाट असून सुद्धा इथे काँग्रेसचा आमदार निवडून आला होता. सो काँग्रेसचे ते वोटिंग आहे, जनाधार आहे आणि जयश्रीताई शेळके घाटाखाली त्यांचं खूप चांगलं आहे, घाटावरती पण आहे. सो इन्स्टेड ऑफ जालिंदर बुधवत जर त्यांना तिकीट मिळालं तर ही फाईट अजून टफ होऊ शकते. त्यासोबतच 2014चे आमदार होते हर्षवर्धन भाऊ सपकाळ उर्फ बंटी दादा, यांनी पण ठाम मांडला आहे की ते निवडणूक लढवणारच आहेत. भले अपक्ष असो, ते काँग्रेसचे आहेत, बट ते अपक्ष उभं राहतील आणि याचा फटका काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यात तिसरं नाव आहे विजयराज शिंदे. विजयराज शिंदे हे सध्या भाजपमध्ये आहे. ते 2009-2014 साली याचे आमदार होते शिवसेनेचे. त्यानंतर 2019ला त्यांचं तिकीट कट करून 2019ला संजय गायकवाड यांना तिकीट मिळालं, मराठा समाजाला तिकीट मिळालं आणि त्यातूनच त्यांनी बंड करून वंचितवरती उभं राहिलं होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 26,000 संजय गायकवाड यांनी त्यांचा 2019ला पराभव केला होता. तर आता ते भाजपमध्ये आहे. ते भाजपची मैत्रीपूर्ण लढत करू पाहता का याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. जर विजयराज शिंदे उभे राहिला तर ते भाजपचे वोट नक्कीच खातील. त्यानंतर अजून एक नाव आहे ते म्हणजे योगेंद्र गोडे. योगेंद्र गोडे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. 2014पासून ते भाजपचे काम करत आहेत. पण 2019ला शिवसेनेमुळे त्यांना ही लढवता आली नाही. आता 2024मध्ये पण शिवसेनेमुळे त्यांना लढवता येणार नाही. तर त्यांचं राजकीय जे करिअर आहे ते आता पणाला लागलेलं आहे. अभी नाही तो कभी नाही अशी योगेंद्र गोडे यांची गत झाली आहे. त्यांना तिकीट मिळणार नाही तर ते बंड करता का याकडे सर्वांचं लक्ष होते. 2019ला ते अपक्ष लढले होते, पण 4थ्या क्रमांकावर आले होते. सो त्यांच्याकडे पण बघावं लागेल. त्यांचा एक चांगला जनसंपर्क आहे, भाजप नेत्यांमध्ये त्यांचं उठणं बसणं आहे. सो ते जर उभे राहिले त्याचा फटका संजय गायकवाड यांना बसू शकतो. त्यानंतर एवढ्यातच रिसेंटली प्रेमलता सोनवणे या ज्या शिंदे गटाच्या कार्यकर्ता आहेत त्यांनी पक्षामधूनच संजय गायकवाड यांना आव्हान उभं केलं आहे. त्यांचं असं मत आहे की हा जिजाऊंचा जिल्हा आहे, जिजाऊंचा मतदारसंघ आहे आणि यामुळे हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव असला पाहिजे. सो त्यांनी मागणी केली आहे की त्यांना तिकीट मिळावं. बट अगेन मला नाही वाटत की त्यांना तिकीट मिळेल. तिकीट संजय गायकवाड यांनाच मिळणार आहे आणि मोस्टली संजय गायकवाड विरुद्ध जालिंदर बुधवत अशीच फाईट होऊ शकते. अगेन बघावं लागणार कसं होईल. लोकसभेचं जर गणित बघितलं आपण तर लोकसभेमध्ये इथनं शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार म्हणून निवडून आले. तिरंगी लढत झाली ज्याचा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसला आणि त्यांचा जो उमेदवार आहे तो हारला. बट बुलढाणा विधानसभामध्ये उभाठाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला इथनं 2000चं लीड होतं. संजय गायकवाड आमदार असून सुद्धा त्यांना महायुतीच्या उमेदवाराला इथे लीड देता नाही आलं. सो ही धोक्याची घंटा आहे संजय गायकवाड यांच्यासाठी. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जास्त वोटिंग पडलं त्यांच्या विधानसभेमध्ये लोकसभेला ॲज कम्पेअर्ड टू द अदर. सो टफ तर नक्कीच जाणार आहेत. काही जसे मी मुद्दे मांडले की काही जमेच्या बाजू आहेत आमदार संजय गायकवाड यांच्या, बट ते जे गरिबांचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत ते त्यांना टफ जाऊ शकता. प्लस त्यांची जी इमेज आहे रावडी नेता म्हणून तर ती त्यांना महागात पडू शकते. कारण की जो शून्य मतदार आहे, जे शिक्षक आहेत, जे नोकरीदार आहे त्यांचा सपोर्ट संजय भाऊला राहील की नाही हे बघावं लागेल. तर हा होता बुलढाणा मतदारसंघाचा एक आढावा आपण घेतला. बघितलं की कोण उमेदवार काय उमेदवार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे राजकीय मुकुट आहे याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.